हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आत्ता आम्ही आलो आहे आपल्या काजूच्या बागेमध्ये. म्हटलं चला खूप दिवस झाले नाही, काजूचा सीझन संपल्यापासून आपण आलोच नव्हतो. तर म्हटलं चला जाऊया, जरा फिरूया, काजू वगैरे बघूया. कारण की जरी काजूचा सीझन संपला तरी त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं, झाडाकडे नीट वगैरे बघावं लागतं, कुठे काय झाडाला काही झालं नाही आहे ना, किंवा ओव्हरऑल सगळंच. आणि मेन म्हणजे फणस लागलेत ते पण बघायचे होते. जेव्हा लागले होते नुकतेच तेव्हा आम्ही बघितले होते कुऱ्या. तर म्हटलं चला आता जाऊया बघूया. आणि लवकरच आले कारण की आता पावसाचं क्लायमेट वगैरे झालं आहे त्याच्यामुळे. तर चला आपण डायरेक्ट जाऊया, समोर आपली बाग आहे तिकडे. तर चला जाऊया आतमध्ये आणि बघूया फणस वगैरे केवढे झालेत, काय झालेत. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर जंगल एकदम हिरवगार झालेलं आहे मस्तपैकी पावसाने, आणि त्याच्यामुळे ना मस्त सगळीकडे असं हिरवं सगळीकडे झालेली आहे. तर चला डायरेक्ट जाऊया आतमध्ये आणि मग तुम्हाला दाखवते फणस वगैरे कसे काय. माकडं पण खूप सारे आलेत. तर हे बघू शकता, हा पर्या आहे. तर ह्यावेळी थोडा रुंद झालेला आहे आणि आता पाणी तरी नाही, कारण की पाऊस कसं अजून कंटिन्यू पडत नाही आहे, येऊन जाऊन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता जो काही पाऊस पडतो ना, सगळं जिरतं पाणी. आणि नंतर उपलट वगैरे झाली, कंटिन्यू पाऊस पडायला लागला ना की उपलट होते आणि सगळं वरून पाणी, म्हणजे आपल्या घराकडून सगळं जे काही पाणी येतं ते सगळं ह्या पराला येतं. आणि इथेच किडा वगैरे पण मिळतात. तर अजून पाणी नाही, एकदम सुकसुकाट आहे बघा. एकदम दगड वगैरे बघितलेत ना, तर एकदम सुकसुकाट आहे. फक्त गेल्या वेळेस खूप छोटा होता, आता त्याला रुंद केलेला आहे. तर अशा पद्धतीने याला परा बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा. तर आमच्याकडेला परा वगैरे बोलतात. तर इकडे वरती आपली बाग आहे, तर वरती जायचं आहे आपल्याला. क्लायमेट बघा कसं झालं, एकदम पावसासारखं. पण गेले 2 दिवस पाऊस काही पडलेला नाही आहे. तर चला जाऊया. तर कुंपण वगैरे आपली तशीच आहे आणि बांध पण काही छान आहे, अजिबात ढगरला वगैरे नाही आहे. तर पावसामध्ये कसं बांध वगैरे ढगरतात. तर चला जाऊया आता आपण. ही आपली आहे काजूची बाग. मी तर खूप दिवसानंतर आली आहे. खाली बघा खूप सारे आंब्याचे बाटे पण पडलेले आहेत. होय बघा, खूप म्हणजे खूप आहेत. तर चला जाऊया आता आपण. पहिलं गेट उघडूया. तर हे बघा, पूर्ण जंगल हिरवंगार झालेलं आहे. जे काही तोडलेले आहे ते परत नव्याने फुटलेलं बघायला मिळेल तुम्हाला. तर अशा या जंगलामध्ये आता भाज्या वगैरे पण रुजतात. तर चला जाऊया आपण वरती. हा आपला गेट आहे, तो आता आपण ओपन करूया. तर हे बघा, इकडे पण खूप सारे आंबे खाली पडलेले आहेत. तर ही आहे आपली बाग. आता पालवी येऊ शकते नवीन, कारण की पानं सगळी गळतात खाली त्याच्यामुळे. तर चला जाऊया आता. बाग ना एकदम तुम्हाला तशी थोडी क्लीन दिसेल, गवत वगैरे एवढं नाही. पण जेव्हा पाऊस पूर्ण कंटिन्यू असतो ना, तेव्हा असं बघा गवत वगैरे येतं. हे गवत ना काढावं लागतं, मग तेव्हा पण आपल्याकडे माणसं वगैरे असतात गवत काढायला. तर ह्यावेळेस आपण छाटणी वगैरे काही केलेली नाही आहे, नाही तर ह्या दिवसांमध्ये छाटणी वगैरे करतात, पण आपण नाही केलेली आहे. तर आपला फणस आहे तिकडे, जाताना बघूया. तर चला. हा बघा, काजू छान आहेत मस्तपैकी. तर हा नजारा खूप छान दिसतो इथून. तर अशा आपल्या सगळ्या काजू आहेत. सो यंदा आपला हा जो इकडचा खालचा पट्टा आहे त्याच्यामध्ये एवढ्या आपल्या काजू नव्हत्या लागल्या, जेवढ्या आपल्या वरच्या पट्ट्यामध्ये काजू लागला होता तेवढा. सो असं होतच असतं झाडांचं पुढे मागे असं लागणं. तर इकडे फार कमी आहेत, लागल्या होत्या यावर्षी. बघूया आता पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये परत आहे ना मोहर वगैरे येईल. तर अशा रीतीने आपले मस्तपैकी झाडं हिरवीगार आहेत. आता पालवी वगैरे यायचे चान्सेस आहेत, कारण की हे बघा पालवी येते सुद्धा. ही बघा, आता जी जुनाट झाडं पानं वगैरे आहेत ना ती गळून जाणार, त्याच्यानंतर मग ही नवीन पालवी येणार. ही बघा, आता पालवी तुम्हाला दाखवते बघा, अशी पालवी येते. ही जी एकदम जून पानं आहेत ती सगळी गळून जाणार. आणि हे आपल्या इकडे चंदनचं झाड आहे बघा, चंदनाचं झाड आहे. आणि बाकी सगळ्या आपल्या काजू आहेत, बेंगुर्ला काजू आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या आहेत. तर हे बघा, बोंडसुद्धा भेटलं एक, म्हणजे अजून पण काजू कुठे कुठे आहेतच. बी बघा 7 नंबरचे आहे काजू. तर अशा एकाद दुसरी काजू वगैरे दिसते झाडावरती. हे बघा, इकडे पण एक बोंड आहे.
हे बघा अजून एक बोंड आहे. हा बघा 2 भेटल्या. प्लस इकडे आतमध्ये पण आहेत. ह्या पाटून लागलेल्या काजू आहेत ना त्यांची ही बोंड आहेत. हे बघा एकदम कुसून गेल्यात. त्याच्यामुळे आतला घर चांगला असतो, अजिबात खराब नसतो. तर बोंड एकदम खराब झालेला आहे. हे बघा काजू. तर अशा आपल्याला इकडे 3 मिळालेले आहेत काजू. तर आता ना ह्या पावसामध्ये ना खाली पण रुजलेला बऱ्याच काजू बघायला मिळतात. पण आपण ह्यावेळेस काही जास्त ठेवलेलं नाही आहेत काजू, त्याच्यामुळे ही बघा अजून एक भेटली. प्लस ते बघा तिथे एक बोंड आहे. अशा पडलेल्या आहेत काजू खाली. तर आता हे बघा फणस आपण बघायला आलो आहे. तर हे बघा अजून तरी खूप छोटे आहेत, अजून मोठे नाही झालेले आहेत. तर खूप छान दिसत आहेत. कापा फणस आहे आपला. बघा खूप मोठे झालेले आहेत तसे बघायला गेलं तर. पण अजून कोवळे आहेत बघा. वरून जे काटे वगैरे आहेत ना अजून पसरलेले नाही आहेत. खूप मस्त लागले. 3 वरती 3 6 7 8 आहेत. अशा रीतीने आपले 8 फणस आहेत. सो खूप छान बघायला मिळते दृश्य. पण आता पाऊस चालू झाला ना की मग ते फणस पाणवणार. आतमध्ये पाणी वगैरे जातं आणि मग आतमध्ये अटला वगैरे पण रुजायला लागतात. तर बघूया. एवढे तरी मस्त फणस आणि खूप छान दिसतात दिसायला. तर थोडा काळोख दिसेल कारण की झाड बघा खूप मोठं आहे. तर जेव्हा आम्ही काजू काढतो तेव्हाही नुकत्याच कोवऱ्या पडल्या होत्या, पण आता छान मोठ्या झाल्यात. अजून हे मोठे होतात फणस. ह्या साईडने दाखवते तुम्हाला. हे बघा खूप छान दिसतात. खूप म्हणजे खूप छान दिसतात. हे बघा. तर हे आपलं कलम आहे जे दरवर्षी लागतं आणि यंदा आपले त्याच्यावरती एक 8 फणस वगैरे लागलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपले हे एवढे फणस लागलेले आहेत. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही सगळे व्हिडिओज बघू शकता. तर असे हे आपले फणस छान लागलेले आहेत. गेल्या वेळेस शालजीने पण थोडं खाल्लं होतं, पण ह्या वेळेस काही त्रास वगैरे एवढा नाही आहे. पण अजून हे पिकायला 1-1.5 महिना जाईल. अजून हे तसे कोवळेच आहेत बघा. खूप मोठे आहेत फणस, पण खूप भारी दिसत आहेत एकदम येल्लो येल्लो असे. तर खालचा पट्टा आहे. हे बघा ही वेल बघा. तिथून जी वेल आली आहे ती इकडे. सो आपण हिला काढणार आहोत कारण की वरपर्यंत जाईल. ह्या बघा खूप साऱ्या वेली आलेल्या आहेत आतमध्ये. कुंपणीच्या आतमध्ये आलेल्या आहेत. ह्या ज्या वेली आहेत ना त्या वरती जातात आणि मग आपल्या झाडांवरती चढतात. हो बघा इकडे पण एक बोंड दिसते बघा. 2 आहेत. काजू बघा केवढी मोठी मोठी आहे. तर अशा 1-2 2-2 प्रत्येक काजूखाली अशा बियासुद्धा आपल्याला भेटतात. आणि ह्या खूप साऱ्या खाल्लेल्या आहेत. आणि ह्या बघा वेली आलेल्या. ह्या एकदम ह्या आता पाऊस वगैरे पडतो ना त्याच्याने ह्यांना जीव लागतो. आणि बघू शकते बघा ह्या होलातून कसं त्याने आतमध्ये आलेत बघा. म्हणजे कसं नाही एवढं बघा. सो आपली 2 ते 3 वेळा आपली काजू पूर्ण साफसुद्धा केल्या जातात. आतमध्ये गवत वगैरे येतं त्याच्यामुळे. तर ह्या बघा इकडे पण आहेत. फुल आतमध्ये घुसल्यात त्या. तर चला असंच आपण खालून जाऊया. गवत तर आले कुठे कुठे. ह्या पण एक वेली असतात ना बेकार. हा पण एक आपण इथे एक फणस लावलेला आहे बघा कुंपणीच्या साईडलाच. तर आपली कुंपण पण बघा इथे आहे एकदम लावलेली. जाळं वगैरे लावलेलं आहे. तर आता आपण खालच्या पट्ट्यात आहोत. हे बघा फणस तुम्ही बघितले असेल खूप मस्त झालेले आहेत फणस. तर परत आपण एकदा जाताना पण मी तुम्हाला दाखवते कारण की जायच्या ह्याच्यावरतीच आहे तो झाड लावलेलं. छान आहेत आपल्या काजू मस्तपैकी. आता आराम आहे त्यांना. थोड्या दिवसांनी परत त्यांना लागायचं आहे त्याच्यामुळे परत त्या छानपैकी मोहरतील.
कुठे आहेत चला, ओल्या काजू पण आपल्याला दिसत आहेत. आता ह्या सीझनला पालवीच्या काजू वगैरे लागतात, तर त्यातलाच कुठे ना कुठेतरी काजू असतात. हां, ही बघा काजू, आणि ह्या काजूंची ना भाजी खूप भारी लागते. तर अशा एकात दुसरे आपल्याला काजू पण बघायला मिळतात झाडांवरती. ते बघा तिथे बोंड पण एक आहे, काढूया आपण. ते बोंड काढते बघ ह्याच्याने. हलो, काठी आहे ना आपल्याकडे. खाली पडलेलं तर कुठे दिसत नाही आहे, बट वरती मला एक दिसलं. हे बघा, हे पालवीच्या काजू आहेत सगळ्या. ओढ असं खेच जोरात, खेच. हां, हे बघा आताची बोंडांना कीड वगैरे लागते. हे बघा, असं धरायचं पायाखाली आणि शिबी फिरवायची. हे बघा, एवढ्या एवढा तरी काजू मिळाले आपल्याला सुक्या. तर आता आपण बघूया वरती जाऊया. खूप आहे, मोठाच्या मोठा पट्टा आहे हा इकडे, पण आता आपण इकडूनच वरती जाणार आहोत. तर अशा पद्धतीने छानपैकी आपल्या काजूतला फेरफटका. हे बघा, परत पालवी छानपैकी बघायला मिळेल तुम्हाला इथे. तर अशा पद्धतीने आपले ह्या काजू आहेत. तुम्ही आधीचे पण व्हिडिओ जर बघितले नसाल काजूंच्या सीझनचे, तर ते पण बघू शकता तुम्ही. तर हा आपलं छानपैकी छोटंसं घर म्हणू शकता, जिथे आपण बसतो. सगळी कामं वगैरे इथेच होतात. काजू वगैरे आपण ज्या काही साईडला वगैरे करतो, सुक्या काजू, ओल्या काजू, त्या पण इथेच होतात अशा पद्धतीने. तर वरती तर काय आपण एवढं जाणार नाही आहे, कारण की खूप वर जावं लागेल त्याच्यामुळे. तर इथल्या इथे आपण फिरू. हे बघा, इथे एक बोंड पडलेलं आहे. हे बघा, आत्ताचे बिया खूप चांगले जाडसर असतात. कुठे आतमध्ये आहेत ते एकदम. तर हा बघा, हे अशा शालजीव खाऊन टाकते. तर हे बघा, इथे एक मला बोंड भेटलेला आहे. तर अशा पद्धतीने ना अजून काजू पण आहेत कुठे कुठे झाडांवरती. हा बघा, जवळजवळ एवढा काजू मिळालेला आहे सुके आपल्याला. अजून फिरलो तरी खूप साऱ्या भेटतील. हा बघा, सो मस्त आपल्या काजू छान झालेले आहेत. सो जरी काजूचा सीझन संपला ना, तरी आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागते. खतं म्हणा किंवा आतमधली साफसफाई म्हणा, ही आपल्याला करावी लागते. तर लक्ष द्यावं लागतं. भले हा सीझन संपला असला तरी काय नाही, पण सीझन संपला तरी पण आपल्याला काजू ह्या त्यांचं नीट सगळं करावं लागतं. तर चला, आता आपण डायरेक्ट समोर जाऊया. तर फायनली आम्ही आता बऱ्यापैकी फिरले आहे, आणि काजू पण आपल्या खूप छान आहेत, आणि प्लस सुक्या काजू पण मिळालेल्या आहेत. कारण की काजूचं सीझन पूर्ण संपल्यानंतर परत पाली वगैरे झाडांना येते, पावसामध्ये पाली वगैरे येते, आणि परत लागतात काजू. तर आपल्याला सुक्या काजू मिळालेल्या आहेत, त्यांनी तुम्हाला दाखवते. आणि आत्ताच्या काजू आहेत ना, साईज जर तुम्ही बघायला अशा ठसठशीत आहेत. वेंगुर्ला 7 नंबर काजू आहे. हे बघा, ह्या बघा केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत, आणि त्याच्यामध्ये एक ओली बी मिळाली. ही बघा. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या सुक्या काजू मिळालेल्या आहेत. ह्या बघा, एवढ्या तरी मिळालेल्या आहेत. तर ह्या उन्हामध्ये सुकवायच्या. आता ऊन तसं पडतं आहे, पाऊस नाही आहे, तर ह्या उन्हामध्ये सुकवू आता. तर आपण परत एकदा जाताना मी मला फणस दाखवते, आणि मग आपण डायरेक्ट घरी जाऊ. सो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ह्या दिवसांमध्ये मग कुठलीही बाग असू दे, तुमची आंब्याची बाग असू दे, काजूची बाग असू दे, एकदा त्याचं पूर्ण हार्वेस्टिंग वगैरे करून झाली की त्याच्यानंतर आपल्याला काजू असेल, आंबे असेल, यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. झाडांकडे पुरण भरणं वगैरे ह्या दिवसांमध्ये मोठं काम असतं. झाडांना पुरण वगैरे भरलं जातं पावसामध्ये, मग बागांना पण भरलं जातं. तर अशा सगळी छोटी मोठी कामं असतात, ती पण आपल्याला करावी लागतात. तर अशी माझ्या चारही बाजूला काजूच काजू आहेत. तर चला, आता तुम्हाला डायरेक्ट मी दाखवते फणस. तो फणस केवढे मोठे झालेत, आता त्यातल्या त्यात अजून ते तसे लहानच आहेत, पण पूर्ण तयार होतात ना तेव्हा खूप मोठे होतात. तर खूप छान दिसतात झाडावरती, आणि हे असं दृश्य बघायला खूप छान वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपल्या स्वतःच्या जमिनीमध्ये असं फळ तयार होण्याचा आनंद पण वेगळाच असतो. तर चला, तर डायरेक्ट आपण जाऊया, मी तुम्हाला दाखवते.
तर आता आपण जातोय परत एकदा. तर चला जाऊया. तर हे बघा आपले फणस मस्तपैकी. तर बघूया कधी पिकतात, काय पिकतात. मोस्टली पाऊसच जाणार आहे त्यांच्यावरती. तर अशा पद्धतीने आपले इथे फणस तयार आहेत. हे चिकटल्यासारखे झालेले आहेत, खूप मोठे आहेत बघा. देठ बघा त्यांचा कसला भारी आहे आणि दिसत आहेत पण खूप छान. मेन म्हणजे पिकतील नाही पिकतील, खायला मिळेल नाही मिळेल माहिती नाही, पण हे जे बघायचं जे वेगळंच असा आनंद आहे ना तो वेगळाच आहे. तर हे बघा इकडे खाली पण हा सगळ्यात मोठा आहे हा वाला, बाकी त्याच्या खालोखाल आहेत सगळे. तर अशा पद्धतीने हे आपले सगळे फणस आहेत, एवढे एवढे लागलेले आणि मस्त दिसत आहेत बघा. तर चला, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे जे काही व्हिडिओज येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला, असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.